रुपयाचा 3,000चा पालक 10,000ची भात 2,000चा आंबा 1,500ची मिरची तुमचे पैसे सकाळपासून विकलेले त्याच्यातच गेले. तुमचा जेवणाचा डबा त्याच्यात टाकला. सत्तेचा माज, बाकी काही नाही. सत्तेचा माज आहे हा. त्या आजीचा जो भाजीपाला टाकला ना, हा फक्त सत्तेचा माज आहे. अहो, तुमच्यात आणि त्या ब्रिटिश गव्हर्नमेंटच्यात काय तर फरक राहिलाय का? बीडच्या अतिक्रमण विभागाने काल या आजीचं भाजीपाला, आंबे, इवन जेवणाचा त्यांचा डबा, पैसे कचऱ्यात टाकले. एवढा कशाचा माज आला यांना? ती आजी स्वतः म्हणत होती की माझं मी जे भाजीपाला आहे ते घेऊन जाते, बाजूला सरकते, तरी यांनी त्यांचं ऐकलं नाही आणि सगळं जेवढं काय सामान होतं ते कचऱ्याच्या गाडीत टाकलं. श्रीमंतांचे कितीतरी तिथं अतिक्रमण असतील, त्यांना कोण हात लावणार नाही. फक्त हे जे घडतंय ते गरिबांच्या बाबतीत घडतंय. कुठं तर जनाची नाही तर मनाची तर लाज ठेवायची होती. कसं उचलू वाटलं असेल एखाद्या आजीकडे, त्या बघू वाटलं नसेल का तुम्हाला? काय एक आदेश आला म्हणून आदेश पाळणारे एवढे झाला का तुम्ही? आतापर्यंत किती आदेश पाळले तुम्ही गव्हर्नमेंटचे?